श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद् भागवत कथामृत भाग 11. अध्याय 14. वृतासुराचा पूर्ववृत्तांत. परीक्षिताने शुकदेवांना प्रश्न विचारला. गुरुदेव, वृत्रासूर एक क्रूर, रजोगुणी आणि तमोगुणी असुर असूनही त्याची भगवंताच्या चरणी भक्ती कशी काय जडली? शुकदेव म्हणाले, राजन, मी वृत्रासुराचा पूर्ववृत्तांत माझे पिताश्री महर्षी व्यास आणि देवर्षी नारदांकडून ऐकला होता. तो तुला सांगतो, तो ऐक. प्राचीन काळी शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा सम्राट राज्य करीत होता. त्याला असंख्य राण्या होत्या, परंतु पुत्रप्राप्ती मात्र अजून झाली नव्हती. त्यामुळे तो अत्यंत दुःखी असे. एकदा अंगिरा ऋषी त्याच्या दरबारी आले. त्यांनी राजास दुःखाचे कारण विचारले. त्यावेळी राजाने पुत्र नसल्याचे दुःख सांगितले. महर्षी अंगिराने त्वष्टा देवतांच्या योग्य असा चरू निर्माण केला आणि यज्ञाचा अवशेष प्रसाद चित्रकेतूची सद्गुणी महाराणी कृतद्युती हिला दिला. यथाकाळी महाराणीस पुत्रप्राप्ती झाली. चित्रकेतूच्या आनंदाला तर परावरच उरला नाही. पुत्रप्राप्तीच्या आनंदात राजाचे अन्य राण्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. याचा राग येऊन त्या उपेक्षित राण्यांनी बालक झोपलेला असताना त्याला दुधातून विष पाजविले. त्या भयंकर विषाच्या प्रभावाने तो शिशु मृत झाला. ही वार्ता राजास कळताच त्याला अत्यंत दुःख झाले. तो अत्यंत शोकाकुल झाला आणि त्याचे राज्याकडे लक्षच लागेनासे झाले. याच वेळी देवर्षी नारद आणि महर्षी अंगिरा तिथे आले. त्यांनी चित्रकेतूस उपदेश केला आणि दुःखापासून परावृत्त केले. देवर्षी नारद राजास म्हणाले, हे राजन, तुम्ही माझ्याकडून हा मंत्रोपदेश ग्रहण करा. यास ग्रहण केल्याने भगवान संकर्षणांचे दर्शन होईल आणि तुम्ही सुद्धा त्या परमपदाला प्राप्त व्हाल. अशा प्रकारे अंगिरा आणि देवर्षी नारदांच्या उपदेशाने चित्रकेतू घरगृहस्थीच्या अंधकूपातून बाहेर पडला. राजाने देवर्षींनी दिलेल्या मंत्राचे 7 दिवस केवळ जलपान करून अनुष्ठान केले. यामुळे चित्रकेतूस विद्याधरांचे अखंड अधिपत्य प्राप्त झाले. थोड्याच दिवसात चित्रकेतू भगवान शेषांच्या चरणी पोहोचले. भगवंतांचे दर्शन होताच त्यांची समस्त पापे नष्ट झाली. त्यांनी भगवंतांची मुक्त कंठाने स्तुती केली. भगवंतांच्या कृपेमुळे राजा चित्रकेतू आकाशमार्गाने स्वच्छंद विहार करीत अनेक वर्षे सुमेरू पर्वताच्या घाटीत राहिले. एके दिवशी ते भगवंतांनी दिलेल्या विमानात बसून जात असताना त्यांनी पाहिले की भगवान शंकर महान ऋषीमुनींच्या सभेत सिद्ध चारणांच्या मध्यभागी बसले असून भगवती पार्वती त्यांच्या मांडीवर बसली आहे. ही सभा पाहून चित्रकेतू तेथे विमानातून उतरले आणि सभेत त्यांनी प्रवेश केला आणि तेथे मोठ्या आवाजात म्हणू लागले, हे मुनींनो, भगवान शंकर समस्त विश्वाचे धर्मशिक्षक आणि गुरुदेव आहेत. परंतु त्यांची ही स्थिती पहा की भर सभेमध्ये आपल्या भार्येस जवळ घेऊन बसले आहेत. त्यांची बुद्धी अगाध आहे. चित्रकेतूचे हे वक्तव्य ऐकून भगवान शंकर हसू लागले. ते काही बोलले नाहीत. परंतु पार्वती माता मात्र अत्यंत क्रोधायमान झाली आणि तिने चित्रकेतूस शाप दिला. ती म्हणाली, हे दुर्मते, तू पापमय अशा असुर योनीत जा. असे झाल्याने तो पुन्हा कोणत्या महापुरुषाचा अपराध करू शकणार नाहीस. या शापाच्या योगानेच चित्रकेतूने वृत्रासूर असुराच्या रूपात जन्म घेतला. परंतु त्याची भगवंताच्या चरणी भक्ती त्या असुर योनीत सुद्धा कायम होती. अशा प्रकारे शुकदेवांनी परीक्षिताच्या प्रश्नाचे समाधान केले. महात्मा चित्रकेतूची ही कथा केवळ त्याची एकट्याचीच नाही तर समस्त विष्णू भक्तांची आहे. याचे जो श्रवण करतो
तो समस्त बंधनातून मुक्त होतो. येथे अध्याय 14 ते 17 संपन्न झाले. अध्याय 18 मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन. परीक्षिताने शुकदेवांना विचारले, गुरुदेव, दितीचे पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांच्याशिवाय 49 पुत्र होते. त्यांना मरुद्गण असे नाव होते. त्यांनी असे कोणते महान कार्य केले होते ज्याच्या योगाने त्यांनी जन्मताच असुरी भाव सोडून देऊन इंद्राच्या द्वारा ते देवता झाले. शुकदेव म्हणाले, राजन, भगवान विष्णूंनी दितीचे 2 पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा वध केला असल्याने तिला इंद्राचा अत्यंत क्रोध आला. तिने इंद्रास मारून टाकण्यासाठी एका पुत्रास जन्म देण्याचा निश्चय केला. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी तिने आपले पती कश्यपांची अगदी मनोभावे सेवा केली. त्या सेवेवर प्रसन्न होऊन कश्यपाने तिला वर मागण्यास सांगितले. दितीने आपली मनोव्यथा ऋषींना सांगून एका अत्यंत शूरवीर पुत्राची याचना केली, जो इंद्राचा पराभव करू शकेल. कश्यपांना तिची मागणी ऐकून आपल्या वरदान देण्याचा पश्चाताप झाला होता. परंतु आपल्या वरदानास एक त्यांनी अट ठेवली. ते म्हणाले, दिती, तुला हवा तसा पुत्र प्राप्त होईल त्यासाठी तुला एक व्रत वर्षभर करावे लागेल. या व्रताच्या विधीमध्ये थोडी जरी चूक झाली तर तुझा पुत्र इंद्राचा मित्र होईल. या व्रताच्या अटी अशा होत्या: कोणत्याही मनुष्य प्राण्याला मन, वाणी आणि क्रियाद्वारे त्रास द्यायचा नाही, खोटे बोलायचे नाही, क्रोध करायचा नाही, दुर्जनाबरोबर वार्तालाप करायचा नाही, अशा अनेक सोप्या आणि अवघड दोन्ही प्रकारच्या अटी होत्या. दिती अत्यंत मनोस्विनी आणि दृढनिश्चयी असलेली स्त्री होती. देवराज इंद्रास दितीच्या संकल्पाची वार्ता मिळाली. त्याने वेश बदलून दितीच्या घरी पदार्पण केले आणि तिची तो सेवा करू लागला. इंद्रांना पाहावायचे होते की दिती व्रताच्या पालन करण्यात काहीतरी चूक करेल आणि नंतर होणारा पुत्र आपला मित्र होणार. एके दिवशी विधात्याने दितीस मोहात टाकले. त्यामुळे ती सायंकाळच्या वेळी आचमन न करता उष्ट्या तोंडाने आणि पाय न धुता झोपली. इंद्राने पाहिले की ही योग्य संधी आहे. त्याने योगबलाने दितीच्या गर्भात प्रवेश केला. तेथे सोन्याप्रमाणे चमकत असलेल्या गर्भाचे 7 तुकडे वज्राने केले. यानंतर त्या 7 तुकड्यांचे प्रत्येकी 7 असे एकूण 49 त्यांनी तुकडे केले. त्या तुकड्यांनी विचारले, देवेंद्र, तुम्ही आम्हास का मारता? आम्ही तर तुमचे बंधू मरुद्गण आहोत. भगवान श्रीहरींच्या कृपेने एवढे 49 तुकडे केले तरी ते जीवितच राहिले. यथासमयी त्यांचा जन्म झाला आणि इंद्राने त्यांना देवता केले. आपल्या एकाऐवजी 49 दिव्य आणि अग्निसमान तेजस्वी बालकांना पाहून दिती अत्यंत आनंदित झाली. इंद्र तिचा निरोप घेऊन स्वर्गात निघून गेला. या मरुद्गणांचा जन्म मोठा मंगलमय आहे. येथे अध्याय 18 आणि 19 संपन्न झाले. षष्ठम स्कंद समाप्त. सप्तम स्कंद. देवर्षी नारद युधिष्ठिर संवाद. जय विजयची कथा. परीक्षिताच्या एका प्रश्नाला उत्तर देताना शुकदेव म्हणाले, राजन, एकेवेळी देवर्षी नारदांनी युधिष्ठिरास भगवंतांच्या भेदरहित कृपेबद्दल सांगितले होते. तो प्रसंग ऐक. युधिष्ठिराने राजसूय यज्ञासाठी अनेक देशांचे राजे महाराजे यांना बोलावले होते. यावेळी या यज्ञाचा मुख्य सन्मान कोणाला द्यायचा या विषयावर चर्चा होत असताना सर्वानुमते हा मान श्रीकृष्णास द्यावा असे ठरले. त्यावेळी चेदीराज शिशुपाल श्रीकृष्णाची निर्भत्सना करू लागला. श्रीकृष्णाने शिशुपालाच्या मातेस दिलेल्या वचनाप्रमाणे 100 अपराध होईपर्यंत त्यांनी काही केले नाही. परंतु 100 अपराधांची संख्या पूर्ण होताच आपले सुदर्शन चक्र शिशुपालावर सोडले. त्याने त्या अधमाचे शिर धडा वेगळे केले. त्याची प्राणज्योती निघून श्रीकृष्णात विलीन झाली. हे दृश्य पाहून युधिष्ठिरास अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी नारदांना विचारले, देवर्षी, शिशुपालाने भगवंताशी जन्मभर वैर केले असताना त्याला अनन्य भक्तांना सुद्धा दुर्लभ अशी गती कशी मिळाली? देवर्षी म्हणाले, महाराज युधिष्ठिर, निंदा, स्तुती, सत्कार
तिरस्कार हे सर्व या शरीराचे होतात ना. ज्यावेळी या शरीरासच आपला आत्मा मानले जाते त्यावेळी हा मी आहे, हे माझे आहे असा भाव जागृत होतो. हाच समस्त भेदभावाचे कारण आहे. भगवंतामध्ये जीवाप्रमाणे अभिमान नसतो, कारण ते सर्वात्मा आहेत, अद्वितीय आहेत. ते जी शिक्षा दुसऱ्यांना देतात ती सुद्धा त्यांच्या कल्याणाकरताच असते, क्रोधाने किंवा द्वेषभावनेने नव्हे. शिशुपालाने भगवंताशी वैरभाव ठेवला होता. देवर्षी पुढे म्हणाले, मनुष्य वैरभावाने जेवढा भगवंतात तन्मय होऊन जातो तेवढा भक्तिभावाने होत नाही. सारांश हा की भाव कसाही असो, आपण आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करावयास हवे. येथे अध्याय 1 आणि 2 संपन्न झाले. हिरण्यकश्यपूची तपस्या, वरप्राप्ती आणि प्रल्हादाचा जन्म. भगवंतांनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला त्यावेळपासून त्याचा बंधू हिरण्यकश्यपू भगवान विष्णूंचा कट्टर वैरी बनला होता. त्याला वाटे आपण अमर व्हावे आणि पृथ्वीचे एकछत्र राज्य करावे. या संकल्पाने त्याने मंदराचल पर्वतावर खडतर तपस्या आरंभ केली. हात वर करून पायाच्या अंगठ्याच्या बळावर जमिनीवर उभे राहून तो ब्रह्मदेवाचे ध्यान करीत होता. या तपस्येमुळे त्याच्या जटेमधून अग्नी निर्माण होऊन तो आसपासच्या लोकांना जाळू लागला. या ज्वालांमुळे नदी, सागर उचंबळून येऊ लागले. द्वीप आणि पर्वतासह पृथ्वी डगमगू लागली. ग्रह आणि तारे तुटून खाली पडू लागले. जणू काही 10 दिशांना आगच लागली. या आगीच्या प्रभावाने स्वर्गीचे देवता सुद्धा जळू लागले. ते अत्यंत भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूच्या तपस्येच्या ज्वालांपासून रक्षण करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. ब्रह्मदेव तत्काळ निघाले आणि मंदराचल पर्वताच्या घाटीत तपस्या करीत असलेल्या हिरण्यकश्यपू समोर प्रकट झाले. ते म्हणाले, पुत्रा हिरण्या, तुझी तपस्या सिद्ध झाली आहे. तुला हवे ते मागून घे. हिरण्यकश्यपूने वर मागून घेतला. तो असा होता, हे प्रभो, आपण मला असा वर द्या की आपण निर्माण केलेल्या कोणत्याच प्राण्यापासून, मनुष्य, प्राणी, अप्राणी, देवता, दैत्य, नाग आदीपासून मला मृत्यू येऊ नये. तसेच मला घरात अथवा घराबाहेर, दिवसा अथवा रात्री, अस्त्राने अथवा शस्त्राने, पृथ्वीवर अथवा आकाशात कोठेही मृत्यू येऊ नये. युद्धात कोणीही माझा सामना करू शकू नये. मी समस्त प्राण्यांचा एकछत्री सम्राट व्हावे. इंद्रादी लोकपालांमध्ये ज्याप्रमाणे आपला महिमा आहे तसाच माझाही व्हावा. हिरण्यकश्यपूने मागितलेले सारे वर ब्रह्मदेवाने त्यास प्रदान केले. हिरण्यकश्यपू तपस्या करण्यासाठी जाण्यापूर्वी त्याची पत्नी कयाधूस 3 पुत्रानंतर 4थ्या वेळी पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली होती. हिरण्यकश्यपूच्या तपस्येसाठी प्रयाणानंतर इंद्राने भल्या मोठ्या सेनेसह पृथ्वीवर हल्ला केला. प्रमुख राजाच नसल्याने त्याची सेना इंद्राच्या सेनेसमोर टिकाव धरू शकली नाही. असुरांचा पराभव करून राज्यातील धन, संपत्ती आणि हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिला बंदी करून इंद्र घेऊन जात होता. त्याच वेळी देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी कयाधूस बंदी करून नेत असलेल्या इंद्रास पाहून त्याची कान उघाडणी केली. पुत्रप्राप्तीपर्यंत कयाधूस आपल्या आश्रमात ठेवून घेण्याचा निश्चय करून तिला ते आपल्या आश्रमात घेऊन गेले. आश्रमाच्या पवित्र वातावरणात आणि देवर्षी नारदांच्या सत्संगाने गर्भस्थ शिशूवर उत्तम संस्कार झाले आणि त्याच्या अंतरी विष्णू भक्तीचे बीज पेरले गेले. यथाकाली आश्रमात एका दिव्य बालकाचा जन्म झाला. हिरण्यकश्यपू आपली तपस्या संपवून अमरतेचा वर प्राप्त करून अत्यंत आनंदात राजधानीस परतला. देवर्षींनी कयाधूस नवजात शिशूसह स्वग्रही पाठविले. त्या दिव्य शिशूस पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत आनंदित झाला. त्याने बालकाचे नाव प्रल्हाद असे ठेवले. प्रल्हाद दिवस मासाने वाढू लागला. देवर्षींच्या आश्रमात झालेल्या उत्तम संस्कारांनी तो अत्यंत सात्विक वृत्तीचा आणि विष्णुभक्त अगदी लहान वयातच झाला. त्याला ज्ञानार्जनासाठी पित्याने श्री शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क यांच्याकडे पाठविले होते. प्रल्हादासमवेत अनेक योग्य दैत्य बालकांना राजनीती, अर्थशास्त्र आदी शिकविले जाई. एके दिवशी हिरण्यकश्यपूने मोठ्या
प्रेमभावाने प्रल्हादास आपल्या मांडीवर बसून विचारले, बालक प्रल्हादा, तू इतक्या दिवसात काय शिकलास ते सांग पाहू. प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, विष्णू भक्तीचे 9 प्रकार आहेत. ते असे: भगवंतांच्या गुण आणि लीलांचे श्रवण, त्यांचेच कीर्तन, त्यांचा नामजप, नामरूप आदींचे स्मरण, त्यांच्या चरणांची सेवा, पूजा, अर्चा, वंदन, दास्य आणि आत्मनिवेदन. जर भगवंताचे प्रति समर्पण भावाने या 9 प्रकारच्या भक्ती केल्या तर मला वाटते तेच उत्तम अध्ययन आहे. आपल्या शत्रूची पुत्राच्या मुखातून स्तुती ऐकून हिरण्यकश्यपूच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. त्याने गुरुपुत्रांना बोलावून अशी उलटी विद्या शिकवल्याबद्दल खूप तोंडसुख घेतले. गुरुपुत्र घाबरून म्हणाले, महाराज, आम्ही त्यालाही नाही शिकवले. ही त्याची जन्मजात असलेली बुद्धी आहे. हिरण्यकश्यपूने अतिक्रोधाने प्रल्हादास मांडीवरून खाली उतरविले आणि सेवकांना म्हणाला, अरे दैत्यानो, त्याला त्वरित बाहेर घेऊन जा आणि मारून टाका. कयाधूने हिरण्यकश्यपू समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो आपल्या आदेशावर अडून राहिला. प्रल्हादास मारण्यासाठी मोठ्या मोठ्या हत्तीच्या पायाखाली त्याला तुडविण्यात आले, सर्पाकडून दंश करविण्यात आला, पर्वताच्या शिखरावरून खाली ढकलण्यात आले, अनेक प्रकारच्या मायेचा प्रयोग करण्यात आला, परंतु या सर्व उपायांनी प्रल्हादास साधी इजा सुद्धा झाली नाही. यावेळी गुरुपुत्रांनी हिरण्यकश्यपूस समजावले की प्रल्हाद अजून लहान आहे, तो थोडा मोठा झाला की गुरुकृपेने सर्व काही चांगले होईल. राजाने या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे प्रल्हादाचा छळ थोडा काळ तरी थांबला आणि शिक्षण पूर्ववत चालू झाले. ज्यावेळी विद्यार्थ्यांना मोकळा वेळ असे त्यावेळी प्रल्हाद दैत्य बालकांना घेऊन त्यांना भगवान विष्णूंचे महात्म्य सांगत असे. या उपदेशात्मक प्रवचनामुळे दैत्य बालकांची बुद्धी भगवान विष्णूंच्या चरणी स्थिर होऊ लागली. हे जेव्हा शुक्राचार्यांच्या पुत्रांना कळले तेव्हा ते अत्यंत घाबरले आणि हिरण्यकश्यपूकडे जाऊन त्यांनी प्रल्हादाची तक्रार केली. हिरण्यकश्यपू आपल्या पुत्राचे हे असह्य आणि त्याच्या दृष्टीने अनितीपूर्ण वर्तनाने अतिशय क्रोधायमान होऊन म्हणाला, अरे मूर्खा, ज्याचे तू एवढे गुणगान करतोस तो जगदीश्वर आहे तरी कुठे ते दाखव. तो सर्वत्र आहे असे म्हणतोस तर या लाकडी खांबात आहे का? प्रल्हादाने होकारार्थी मान हलवली. त्यावेळी क्रोधाने लाल पिवळा झालेला तो दैत्यराज आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्या खांबाजवळ येऊन त्याने एक जोरदार मुष्टी प्रहार त्या लाकडी खांबावर केला. त्याच क्षणी कडकडकड असा भयंकर आवाज होऊन तो खांब मोडून पडला आणि त्यातून मुख सिंहाचे आणि देह मानवाचा असे भगवान नरसिंह प्रकट झाले. बोलो श्री नरसिंह भगवान की जय. ते अत्यंत क्रोधाने मोठमोठ्या आवाजात डरकाळ्या फोडीत होते. त्यांनी हिरण्यकश्यपूस पकडले आणि प्रासादाच्या बाह्यद्वाराच्या अंबोरठ्यावर बसून त्या दैत्यराजास मांडीवर घेतले. ते अत्यंत आवेशपूर्ण आवाजात म्हणाले, अरे दुष्ट हिरण्या, बघ, मी मनुष्य आहे ना पशु, हा दिवस आहे ना रात्र, ही सायं संध्या आहे. मी तुला शस्त्रांनी अथवा अस्त्रांनी मारणार नाही. माझ्या नखांनी तुझे उदर फाडून टाकीन. आपण घरात आहोत ना घराबाहेर, अशा प्रकारे तुझ्या वरांच्या सर्व अटी पूर्ण झाल्या आहेत असे म्हणून भगवंतांनी त्या असुराच्या पोटात नखे खुपसून ते फाडून त्याचा अंत केला. त्या दैत्याने आपल्या बचावाचा खूप प्रयत्न केला, परंतु भगवान नरसिंहाच्या अचाट शक्तीपुढे त्याचे काहीच चालले नाही. या वधानंतर भगवंतांचा क्रोध शांत होत नव्हता. सर्व देवतांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. माता लक्ष्मी तर ते भयानक रूप पाहून अत्यंत घाबरून गेली होती. शेवटी प्रल्हादानेच भगवंतांची स्तुती करून त्यांचा क्रोध शांत केला. प्रसन्न होऊन भगवंतांनी प्रल्हादास वर मागण्यास सांगितले. प्रल्हादाने स्वतःसाठी काहीच मागून घेतले नाही, परंतु ज्या पित्याने त्याचा इतका छळ केला त्याच्यासाठी मुक्तीचे वरदान मागून घेतले. नरसिंह भगवान म्हणाले, प्रल्हादा, तुझ्यासारखे पुत्र ज्या वंशात जन्म घेतात त्या वंशातील तुझे पिताच एकटेच नव्हे तर मागील 21 पिढ्या आणि पुढे येणाऱ्या 21 पिढ्या मुक्त होऊन जातील. भगवंतांनी प्रल्हादाचा राज्याभिषेक केला आणि अनेक आशीर्वाद दिले. प्रल्हादाने पित्याच्या अंतविधी एका सम्राटाला साजेल अशा प्रकारे केला. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, युधिष्ठिराने नारदांकडून हा इतिहास ऐकल्यानंतर देवर्षींना मानव धर्म, वर्णधर्म, स्त्रीधर्म यांचे निरूपण करण्याची विनंती केली.
देवर्षींनी मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने यांचे विवरण करून सांगितले. यानंतर देवर्षींनी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रमाचे नियम सांगितले. भगवान श्री दत्तात्रेयांनी प्रल्हादास जो उपदेश केला होता तो सुद्धा सांगितला आणि हे सर्व विवेचन शुकमुनींनी परीक्षितास सांगितले. ते पुढे म्हणाले, राजन, आपले शरीर हा एक रथ आहे आणि इंद्रिये हे त्या रथाचे घोडे आहेत. इंद्रियांचा स्वामी मन हा घोड्यांचा लगाम आहे. शब्द, गंध, स्पर्श आदी विषय या रथाचे मार्ग आहेत. बुद्धी ही सारथी आहे. चित्त हे भगवंताने निर्मिलेली विशाल दोरी आहे. 10 प्राण हे धुरी आहेत. धर्म आणि अधर्म या रथाची चाके आहेत. अभिमानी जीव हा या रथाचा रथी आहे. ओंकार याचा धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा हा बाण आहे. परमात्मा याचे लक्ष्य आहे. ओंकाराच्या द्वारे अंतरात्म्यास परमात्म्यामध्ये लीन करावे. हा मनुष्य शरीरूपी रथ जोपर्यंत आपणास वश आहे आणि याची सर्व इंद्रिये, मन आदी सारी साधने उत्तम अवस्थेत आहेत, विद्यमान आहेत, तोपर्यंतच श्री गुरुदेवांच्या चरणकमलांची पूजा करून तेज केलेल्या श्री गुरुदेवांच्या चरणकमलांच्या पूजेने तेज केलेल्या धारदार ज्ञानाच्या तलवारीने भगवंतांच्या आश्रयाने राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, हिंसा, कपट, तृष्णा, प्रमाद आदी दुर्गुणरूपी शत्रूंचा नाश करावा आणि आपल्या स्वराज्यरूपी सिंहासनावर विराजमान व्हावे. अशा प्रकारे शुकदेवांनी परीक्षितास दक्ष कन्येच्या वंशाचे वर्णन करून सांगितले. येथे अध्याय 3 ते 15 समाप्त झाला. सप्तम स्कंद समाप्त. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम. हरि बापरे.